कथेचे नाव आहे स्वप्नांची उड्डाण. सातायाच्या एका छोट्याशा गावात राहणारा अर्जुन नावाचा मुलगा. त्याचे वडील शेतकरी आणि आई गृहिणी. लहानपणापासूनच अर्जुन अभ्यासात हुशार होता, पण गरिबीमुळे शिक्षणात अडथळे येत होते. दिवे नसल्यामुळे तो रात्रभर मेणबत्तीच्या प्रकाशात अभ्यास करायचा. एक दिवस शाळेतील शिक्षक म्हणाले, अर्जुन, तू खूप हुशार आहेस. योग्य मार्गदर्शन आणि प्रयत्नांनी तू खूप मोठं होऊ शकतोस. या वाक्यांनी अर्जुनच्या मनात एक नवी उमेद निर्माण झाली. त्याने ठरवलं, कष्ट काहीही असो, मी हार मानणार नाही. शहरात पुढील शिक्षणासाठी अर्जुन पुण्यात गेला. पैशांची कमतरता होती, म्हणून तो हॉटेलमध्ये वेटरची नोकरी करू लागला. दिवसा कॉलेज आणि रात्री काम. काही वेळा अन्नही मिळत नसे, पण त्याने अभ्यास सोडला नाही. एकदा एका स्पर्धेतील परीक्षकाने अर्जुनचं प्रेझेंटेशन ऐकून विचारलं, तू खूप हुशारीने विचार मांडलास, कुठून आलो आहेस? अर्जुनने हस्त उत्तर दिलं, शून्यातून आलोय, पण शिखरावर जायचं आहे. काही वर्षांनंतर अर्जुन एका नामांकित कंपनीचा सीईओ बनला. तो गावात परत आला, तेव्हा गावक्यांनी त्याचं जल्लोषात स्वागत केलं. शाळेत जाऊन त्याने त्याच्या जुन्या शिक्षकांना नम्र अभिवादन केलं आणि विद्यार्थ्यांना सांगितलं, मित्रांनो, परिस्थिती कितीही कठीण असो, जर तुम्ही स्वप्न पाहिलीत आणि ख्या मनाने कष्ट घेतले, तर यश तुमचं होतच.